जय श्रीमान नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 4 ज्ञानयोग श्लोक 2. एवं परंपरा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परंतप. ओम. गीताचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना ज्ञानयोग शिकवत आहेत. परमात्मा म्हणत आहेत, अर्जुना, कर्मयोग किंवा भगवद्गीता जी मी आता शिकवत आहे ती सहसा शिक्षकांद्वारे त्यांच्या शिष्यांना दिली जाते आणि ते शिष्य पुन्हा त्यांच्या शिष्यांना देतात. अशा प्रकारे ही शिकवण अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे. जनक आणि अंबरीशासारखे महान राजे जे राजाचा कारभार आणि राजेशाही जबाबदाऱ्या सांभाळण्यात पूर्णपणे गुंतले असले तरीही त्यांनी भगवद्गीता शिकून तिचे आचरण केले. त्यांनी त्यांचे ज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी यांनी काम किंवा भौतिक उपभोगाची इच्छा जिंकल्या. अशा प्रकारे त्यांनी आपल्या बुद्धीत दृढता प्राप्त केली आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा संकल्प करून त्यांनी आपली कृती केली आणि ते राजर्षी किंवा ज्ञानी राजे बनले. आजकाल बहुसंख्य लोक असा बहाणा करत आहेत की आपण घरातील कामांमध्ये पूर्णपणे गुंतलो आहोत आणि त्या पैलूंची काळजी घेण्यात व्यस्त आहोत. आपण भगवद्गीता कशी काय वाचणार आणि कशी काय आचरणात आणणार असा विचार करत आहेत. कदाचित हे फक्त संन्यासी, पुरोहित किंवा त्याच लोकांसाठी आहे. आध्यात्मिक क्षेत्रात कदाचित यामुळेच ही भगवद्गीता जवळपास हरवली असावी, पण ती पूर्णपणे हरवलेली नाही. तुझे आजोबा भीष्म, व्यास महर्षी आणि अक्रूर यांसारखे महान व्यक्तिमत्व आहेत ज्यांना भगवद्गीता माहिती आहे आणि ती मनापासून ते आचरणात आणतात. परंतु अशा लोकांची संख्या फारच कमी असल्याने भगवद्गीता जाणणारे कोणीच नाही असे वाटते. अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा प्रत्येकासाठी भगवद्गीता शिकणे किती आवश्यक आहे यावर जोर देत आहेत आणि ते आता पुन्हा ही भगवद्गीता शिकवत आहेत. आपण सर्वजण भगवद्गीतेचा आदर करू, शिकू आणि आचरणात आणू अशी आशा ते व्यक्त करत आहेत. आपण सर्वांनी परमात्म्याचे कोमल हृदय समजून घेऊया आणि गीतेतील त्यांची शिकवण समजून घेण्याचा दृढ संकल्प करूया. आपण सर्वांनी गीतेचा आदर करूया, गीतेची उपासना करूया, गीता शिकूया, गीतेचा अभ्यास करूया आणि भगवद्गीतेचा अवलंब करूया. आपण सर्वांनी परमात्म्याच्या शब्दांवर अढळ श्रद्धा ठेवूया आणि गीतेतील शिकवणुकींचे पालन करूया. स्वतःला ज्ञानी बनवूया आणि परमात्म्याने सांगितलेल्या शब्दांची पुनरावृत्ती करूया. एवं परंपरा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परंतप. ओम. जय श्रीमन नारायणा. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये या 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला सदैव आवडतात.
मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करतो. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. म्हणून श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण ह्या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करावा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्णांना आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णांच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ही वचने खालील दिल्याप्रमाणे आहेत. पहिले वचन, हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन. दुसरे वचन, हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. तिसरे वचन, हे श्रीमन नारायणा, मी माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. चौथे वचन, हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. पाचवे वचन, हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेस. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जात आहे. सहावे वचन, हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा सुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. यापुढे मी दुःख शोक करणार नाही. सातवे वचन, श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. आठवे वचन, हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातींपर्यंत पोहोचवली. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन. श्रीमन नारायणांना आपण अढळ विश्वासाने वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. जय श्रीमन नारायण. एवं परंपरा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप. ओम. एवं परंपरा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप. ओम. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण.